मराठा मोर्चाच्या निमित्तानं आज मुंबईत दिवसभर फक्त आणि फक्त मराठा मोर्चाचाच प्रभाव दिसला। पाहूयात या मोर्चातली काही क्षणचित्र। राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांमुळे सीएसटीएम स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती। संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भगवं स्वरूप प्राप्त झालं होतं। मराठा मोर्चाकरता सर्वच मोर्चेकऱ्यांची गर्दी आज आझाद मैदानाकडे कूच करत होती। त्यामुळे मुंबई महापालिकेसमोर अभूतपूर्व असा जनसमुदाय जमलेला दिसला। मराठा मोर्चाला मुंबईतल्या शीख समुदायाने मोठा पाठिंबा दिला। जो बोले सो निहाल आणि जय भवानी जय शिवराय अशा घोषणा एकत्र देण्यात आल्या। काही ठिकाणी घोषणा विनंती करण्यात येत आहे। फ्रीजच्या उजव्या बाजूला सर्व महिलांची सुरुवात। मराठा मोर्चाच्या निमित्तानं शेतकरी आत्महत्यांचा मुद्दाही पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेतकरी आत्महत्येमुळे सर्वात जास्त मराठा समाजातल्या परिवारांना झळ बसली म्हणून लवकरात लवकर कर्जमाफी पूर्ण करावी मागणी अशी देखील यावेळी मोर्चेकऱ्यांनी आग्रही मागणी केली। फ्रीजच्या उजव्या बाजूला सर्व महिलांची सुरुवात करण्यासाठी आपल्याला या फ्रीजच्या उजव्या बाजूला सर्व महिलांनी ठाणे आणि पुणे मार्गावरून आलेल्या राज्यभरातल्या मराठा मोर्चेकऱ्यांमुळे मुंबईची पहाट आज भगवी झाली होती। भगवे झेंडे आणि वाहनांची प्रचंड गर्दी यामुळे मोर्चाची भव्यता ही सकाळीच स्पष्ट झाली होती। सकाळी मराठा मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर भायखळाहून मोर्चानं आझाद मैदानाकडे कूच केली। भगवे झेंडे आणि प्रचंड विराट अशा जनसमुदायानं भायखळ्याकडे सर्व मार्ग व्यापल्याचं चित्र दिसत होतं। लालबाग परिसरात मोर्चेकरांचा प्रचंड मोठा जमाव दिसला। मराठा मोर्चाच्या अग्रस्थानी कायम महिला दिसतात। मुंबईतल्या महामोर्चात देखील हे चित्र पाहायला मिळालं। आजच्या मोर्चात महिलांची तरुणींची संख्या खूप मोठी होती। मराठा मोर्चाकरता आझाद मैदानावर प्रचंड मोठं व्यासपीठ उभं करण्यात आलं होतं। यावेळी अतिविराट जनसमुदाय उपस्थित राहणार आहे अपेक्षित घेता सकाळपासून आझाद मैदानावरती लोक आपापल्या जागा पकडून बसले होते। आजच्या मराठा मोर्चाचे विधिमंडळातही पडसाद उमटले। सर्वच आमदारांनी फेटे घालून या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला होता। शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि जोरदार घोषणाबाजी करून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली। आझाद मैदानमध्ये मोर्चाची सांगता होताना सकल मराठा बांधवांची विराट शक्ती या ठिकाणी पाहायला मिळाली। संपूर्ण आझाद मैदान भगव्या झेंड्यांनी आणि प्रचंड जनसमुदायानं व्यापलं होतं। मराठा मोर्चाच्या विधिमंडळामध्ये तीव्र पडसाद उमटले। आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला चांगलंच धारेवर धरलं। मुख्यमंत्र्यांनी मात्र मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला असल्याची माहिती दिली। तसंच जवळपास 65 अभ्यासक्रमांमध्ये ओबीसीना जी सवलत मिळते तीच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देणार असल्याची घोषणा केली। तसंच बार्टीच्या धर्तीवर सारथीचं सक्षमीकरण करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण बेरोजगारांना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। म्हणून मी बोलायला लागलोय। विनंती आपल्याला एवढीच आहे की आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाकडे आता उच्च न्यायालयाने ते पाठवलंय। राज्य सरकारने देखील हे स्पष्ट केलं की आरक्षणाकरता राज्य सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे। गेल्या सरकारनं अध्यादेश काढला होता, या सरकारनं त्याला कायद्यात परिवर्तित केलं, पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली। पण ती स्थगिती दिल्यानंतर त्या संदर्भात कोर्टामध्ये केस झाल्यानंतर मागासवर्गीय आयोगाकडे तो पाठवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला। मागासवर्गीय आयोग गठीत झाला। मागासवर्गीय आयोगाकडे तो गेलेला आहे। आपण जे काही आपल्याकडचा डेटा आहे तोही पाठवलेला आहे। आज या निमित्ताने मी मोर्चातल्या लोकांना हे आश्वस्त केलेलं आहे की मागासवर्गीय आयोगाला ही विनंती करण्यात येईल की टाइम बाउंड पद्धतीनं मागासवर्गीय आयोगाने त्यांचा रिपोर्ट हा कोर्टामध्ये सादर करावा, जेणेकरून आपल्याला हे जे काही आरक्षण आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाजाला देता येईल।
शिष्यवृत्ती आपण लागू केली होती छत्रपती शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत. त्यामध्ये 35 कोर्सेस करता आपण ही शिष्यवृत्ती लागू केली होती. त्यात मागणी अशी होती की ओबीसी करता जेवढ्या कोर्सेसची सवलत आहे ती सर्व कोर्सेस या ठिकाणी लागू करावे. तोही निर्णय राज्य सरकारने घेतला आणि सर्व 605 कोर्सेस करता शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जी 60% अट होती ती देखील काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे 50%चीच अट आता राहील, 60%ची अट ही त्यामध्ये राहणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकता यावं याकरता हॉस्टेलची निर्मिती करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि त्यासोबत त्याला वन टाइम ग्रँट म्हणून बांधकामाकरता 5 कोटी रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देण्यात येतील, अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री विधानसभेत नसल्यानं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अत्यंत संतप्त झाले. मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. टीव्हीवर मुख्यमंत्र्यांच्या समवेत जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये अमुक मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला आलेत आणि त्याच्याबद्दलचे निर्णय झाले. आपला अधिकार आहे अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहाच्या खालच्या सभागृहाचा पहिला अधिकार आहे. काय निर्णय जो काही सरकारला घ्यायचा असेल तो वपटसाहेब सरकार निर्णय घेऊ शकतं. परंतु याच्यातले 15च्या 15 मुद्दे अध्यक्ष महोदय सगळे सरकारशी संबंधित आहे. अहो सरकारच तुमचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा काय करतं? सरकारने मुख्यमंत्र्यांनी यायचं आणि सांगायचं मुद्दा क्रमांक 1 असा, 2 तसा, 3 तसा आणि त्याला मान्यता त्या ठिकाणी द्यायची. अक्षरशः आपण सगळेजण इथं बसलोय ना 288च्या 288 त्या लोकांच्या मताच्या जीवावर आपण इथं बसलेलो. प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांची मतं मिळालेली आहेत, हे कुणाला नाकारता येणार नाही. आणि त्याच्यावर त्यांची जी मागणी आहे अध्यक्ष महोदय, तिथं कुणी ते सगळे राजकीय जोडे त्यांनी बाजूला ठेवले होते. आम्ही कुणी पण व्यासपीठावर तिथे गेलो नाही. भाजपचे गेले नाही, शिवसेनेचे गेले नाही, राष्ट्रवादीचे गेले नाही, काँग्रेसचे गेले नाही, इतर कुणी गेले नाही. मुख्यमंत्री म्हणले आम्ही येतो थोड्या वेळामध्ये. अरे मुख्यमंत्री येईपर्यंत सभागृह बंद ठेवा, हा महत्वाचा विषय. 16 लाखो लोक आलेले आहेत अध्यक्ष महोदय. आज संपूर्ण राज्याच्या 12 कोटी जनतेचं लक्ष की बाबा याच्यामध्ये काय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय अजितदादा यांनी जी मागणी केली की 1 कोळीचा ठराव करा आणि करा, अहो ते तर आपण विधेयक पारित केलंय, ते कोर्टात चॅलेंज झालंय, पुन्हा आपण त्यात काय करणार? मग एवढा तुमचा अभ्यास नाही. आपण जे म्हणता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या विषयामध्ये आपण इथे विधेयक पारित केलं, एकमताने केलं, त्यानंतर ते चॅलेंज झालं आणि तिथे आपण ते करतो. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी या बाजूचं सरकारचं मत सुद्धा तेच आहे जे आपले क्रमांक 1 बोलतो ना. आता बोलतो पुढचे जे मुद्दे आहेत अध्यक्ष महाराज, पुढचे जे मुद्दे आहेत त्या विषयामध्ये जी चर्चा झाली, जे मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्यावेळी सगळे सन्माननीय सदस्य हजर होते. त्यानंतर मुख्यमंत्री महोदय त्या मोर्चाला जे इथे नेतृत्वावर होते त्यांना परत पाठवणं, त्यांना तिथे सांभाळणं यासाठी करून ते येत आहेत. मग तो पण लक्षवेधी घ्या, त्या बोलायला समोर आपण लक्षवेधी घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला. शिवसेनेनं 1 कोळीचा ठराव आणावा, विरोधक त्याला पाठिंबा देतील असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय. तर गेल्या 50 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीला जाग आली नाही, आता शिवसेनेला उगाचच डिवचू नका असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. वकील चुकीचे लावले, केस प्लीड करायला कमी पडले आणि चर्चा करून अभ्यास करतो एवढंच उत्तर मिळालं. एक 1 लाईन ठराव म्हणा, 1 कोळीचा ठराव असतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पूर्ण पाठिंब्यानिशी उभी राहील आणि सर्वानुमते सभागृहात हा ठराव झाला असं मोर्चेकरांना नेऊन देऊ आपण. सत्ताधारीमधल्या सगळ्यांना आवाहन करतोय आम्ही आणि खास करून शिवसेनेला आवाहन करतोय. शिवसेना टीकाच करते ना सरकारवर की सरकार काहीच करत नाही म्हणून. आमचं आव्हान आहे की चला आणा ठराव, शिवसेनेने ठराव मांडावा, कोणीही मांडावा, आम्ही एकत्रितपणाने या ठरावाला पाठिंबा देऊ. आव्हाडांनी या ठिकाणी शिवसेनेला या ठिकाणी डिवोर्स दिला आहे. 50 वर्ष यांनी राज्य केलं तेव्हा त्यांना मराठ्याची आठवण झाली नाही आणि आता शिवसेनेच्या बाबतीमध्ये ते बोलतायत. खरं हिंमत असेल तर त्या 50 वर्षात त्यांनी काय केलं ते सभागृहात सांगावं. शिवसेनेला डिवचू नये,
शिवसेना पूर्वीपासून आरक्षणाच्या मागे होती आणि आहे आणि राहणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.